गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे निश्चितच हर्ष पाटील अफलातून गोलंदाज आहेत. आणि एक सोय करा, आज जो माणूस दिसतोय तो यानंतर कधी दिसला नाही पाहिजे, या गोष्टीची जरा सोय करा. आतिश त्या गोष्टीकडे लक्ष गेला. काही माणसांना जरा गावातून तिलांजली दिली पाहिजे. नेक्स्ट बॉल हर्ष. अजून एक जबरदस्त फटका, मात्र 2 जावा. प्रशांत किणी आज वेगळा अवतार आहे. काल 2 मध्ये 2 षटकार मारले होते, मात्र नंतर त्याला ऑफ स्ट्राईक केला मी आणि तिथून मॅच भरली. तर आमचा रियान आता स्कोरिंग करतोय. घेऊन जा, स्पोर्ट्स फॅमिलीला विनंती करतोय घेऊन जायला. करण माद्रे या एकूणच स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर. द्या रे कोणीतरी जेवण. यावेळा पुन्हा एकदा आपण बघतोय जास्तीत जास्त चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवले जात आहेत. अजून 2 धावा. जयेशचा वाढदिवस आहे आणि काय सेलिब्रेशन सुरू आहे जयेशच्या वाढदिवसाचं. फ्रँकी सुद्धा आला आहे आणि डोंगरीचे भरपूर जण आलेत आणि सेलिब्रेशन सुरू आहे. मात्र जयेश सध्या रमी सर्कलमध्ये बिझी आहे. मात्र आमच्या वसंत फार्मच्या ओनरनी जबरदस्त व्यवस्था केली, मनापासून आवडलं. अगदी ते लेमन चिकन हा नवीन प्रकार खाता आला, बरं वाटलं. 8042 सबस्क्राईब झालेत, अजून सबस्क्रायबर वाढतील अशी अपेक्षा आहे. पाऊस येऊ द्या मित्रांनो, पाऊस येऊ द्या. नेक्स्ट बॉल प्रशांत किडीसाठी विथ द ब्रेक उडवणार का? यावेळेला ऑन साइडला फटका हवेत आहे. ओहो व्हॉट अ कॅच. मैस्टार विन हा जेल टिपलाय. प्रशांत किणीची खेळी संपुष्टात. आता नवीन बॅटर कोण? मी पुन्हा एकदा विनंती करतोय, ज्यांनी ज्यांनी कोल्ड्रिंक्स घेतले त्यांना पाठवू नका. येस येस याच खेळाडूची सर्वांना आतुरता होती. पुन्हा एकदा थोडासा WWE आपण प्रयत्न करूया. एकूणच या मित्रासाठी चिरागसाठी. वेटेड 122 पाउंड इज द बेस्ट बॅट्समॅन इन द पडियाली. The man, the Chuni man, the Kochi man, Mr. Chirag Raut. बघायचा षटकार येणार का? आणि काय टान्स आहे बघा. अगोदर टान्स बाहेर होता, टान्सला आतमध्ये घेऊन आले, डॉट केला. हे कळलं नाही मला. फुगडी होती की काय होती. मात्र बघा अजून एका माणसाने फॉर्म भरला नाही, तो म्हणजे हंसराज पाटील. तो आहे होता ना कोकण, कारण त्याच्याकडे 350 नव्हते. शाडोने लिहिलेले गुड बॉल. काय वेग होता या चेंडूमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग हर्ष. फलंदाज बाद आहे तिथे आणि परतावं लागेल ते म्हणजे चिरागला. चिनार 0वर बाद झालाय आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फायटर कोण जाणार? तुषार भोईर कुठे आहे आज? नाही आहेत वाटतं, नवसाला गेलेत. मला नाही विकत, तेजसला पाठवा. जर का असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. बघा आमचे मुख्य आयोजक आता थोडेसे रिलॅक्स झालेत आणि आता सगळे मुख्य आयोजक आपल्याला मेन स्क्रीनवर दिसायचे. जरा कॅमेरा फिरवा प्लीज, कारण हे आयोजक दिसले पाहिजे सगळ्यांना. संगीत म्हात्रे, जनक पाटील आणि त्यांचा उजवा हात मिनाज पटेल, त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. काय मेहनत झाले या एकूणच मंडळीची. थँक्यू. चला वळूया मॅचकडे. हितेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. अण्णा पुढे आले, मात्र हा चेंडू डॉट आहे. चांगला चेंडू होता, अगदी अर्ध्या पिचमध्ये टाकला होता हितेश म्हात्रे यांनी आणि तिथून टर्न केलाय.
जगदीश आचार्य ऑन स्ट्राईक. एवढा पाहिलं नंतर उडवलाय. 2 धावा. हेमू का धावतोय मला कल्पना नाही. या 2 धावा आहेत. मात्र हेमप्रकाशला का ओव्हर दिली जात नाही आहे हितेश म्हात्रेला विचारावं लागेल. आउटसाईड ऑप्शन फटके चांगले आहेत मात्र या बाजूला मारा. मोठी धावसंख्या पाहिजे असेल तर या बाजूला मारावं लागेल. मात्र लक्षात घ्या ही मॅच काय आहे. ही मॅच आहे प्राईडची मॅच आहे. इथे जिंकून या एकूणच स्पर्धेतला त्यांचा शेवट गोड करण्याचा विचार असेल. त्यामुळे दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. यावेळेला हा फटका हवेत आहे. पुन्हा एकदा महेश तारवी. बघा इथे मारलं तर फलंदाज बाद होतो त्यामुळे तिथे खेळत नाहीत. वेल टेक महेश तारवी चांगली कामगिरी. मुलगा आहे तिथे बॉल आणायला गेलेला. 101 षटकार आतापर्यंत बसलेले आहेत. नेक्स्ट बॉल नयन. यावेळेला हा झेल का नाही पकडला तुम्ही. पुढे जायला पाहिजे होतं. वैजा काय करतोय. हा झेल होता. डॉट बॉल सुद्धा आला असता मात्र लक्ष नाही. मी मगाशीच म्हटलं वैजाचा हा एकूणच शेवटचा सामना आहे त्यामुळे त्याला ग्रँड अलविदा द्यायला लागेल टीम 21ला. आज वैजाचा लिंबू काम करत नाही. एवढा जर बघितला तर ड्राईव्ह चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे सुर्वे. 2 धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. अभी नहीं करेंगे. अभी ये मैच में नहीं करेंगे. ये मैच ओन मैच नहीं है. अरे पण यायला तर पाहिजे बॅटिंगला. एकच डॉट द्यायला आहे. एवढा जर बघितला तर निश्चितच अजून धावा मिळतील. या 2 धावा बघा प्रत्येक डॉट बॉलला इथे 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
मात्र इथे जर बघितलं तर निश्चितच हे ओव्हर इथे हा 2 डॉट जाईल 1000 रुपये. ओव्हर संपली आहे. 2 डॉट आले. नयन 1000 रुपये जीपे 1000 रुपये मानकरी ठरलायस आणि जयेश विचार करतोय जीपे नंबर लवकर दे. जीपे करू का आई आणून दे विचारली. जयेशला विनंती आहे कुठेही आणून द्या मात्र द्या. गोलंदाजी मार्कवर आलाय. चला शेवटची मॅच आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे वैजासाठी. आयुष्यामध्ये पण लागते नाही. चाललाय तो थायलंडला. चांगला चेंडू मात्र इथे किती धावा मिळतील. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण धनजी माची यांना तुम्ही पाहू शकता. वय वर्ष फक्त 24. तेजस फालतू लोक कला नाही. ओ यावेळा विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी वैजाची आणि कॉन्फिडन्स जायला पाहिजे. आता उतरलायत आतिश. काय कॉन्टेस्ट असेल हे. एका बाजूला वैजा दुसऱ्या बाजूला आतिश. आतिशसाठी 3 षटकार जर मारले आतिशनं तर 3000 रुपये. ए कन्स्ट्रक्शनचे भावेश परशुराम पाटील यांच्या माध्यमातून. मात्र आतिशने बघा काय झाले त्याचे 2 डबे झालेत. तो 3 6 मारेल की नाही मला माहिती नाही. बिर्याणीचं का कंचं 2 डबे झाले त्याचे बिर्याणीचे म्हणतोय मी. आतिश रविकांत षटकार मला तर 500 बघा. हितेश मात्रे काय 5000 कोणाकडून. भावेश आहेत का तिथे. ओके ओके. बाबा रे बाबा स्टेपनी द्या रे त्याला. टेकू द्या थोडासा. बघा मी म्हटलं त्याचे 2 डबे झालेत. पुढचा चेंडू नाही नाही चुकीच आहे. वैजाची चूक आहे. एवढा टर्न करण्याची गरज नाही आहे. सरळ टाक बाबू. 500 भेटतील. 3 डबे येतील. जयेश मला वाटतं समोर आहे. ते पैसे आलेत वाटतं. ओ व्हेरी गुड बॉल. ओ पडले असते बघा. आता पुन्हा एकदा पडले असते इंजमा मुलक सारखे. त्यांनी घेतलं तर आम्हालाच. कमॉन आतिश यार नाव कर. पुढे खेळ मित्रा पुढे खेळ. पैसे आले. वाईट बॉल आहे. आतिश चान्स आहे. अजून चान्स आहे. फलंदाज बाद होतोय. व्हेरी गुड बॉलिंग बाय वैजा. संघाची धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 25-26 धावांची गरज. एकूण ती 1ला विजय मिळवायचा आहे आणि आपल्या प्राईडसाठी खेळायचं आहे. आणि ओपनिंगला चला बाबूदा या लवकर. 26 टू विन. आणि नयन पाटील यांनी इकडे यायचे आणि आपले 1000 रुपये घेऊन जायचे प्लीज. 2 डॉट 1000 रुपये. क्या बात आहे. हा विशेष पाहतोय. थँक्यू जयेश पाटील. मोरवा गावचे जयेश बळवंत पाटील यांच्या माध्यमातून निश्चितच 1000 रुपये. फटका मात्र 2च जावा. नेक्स्ट बॉल प्रशांत किडीसाठी विथ द ब्रेक उडवणार का. यावेळेला ऑन साईडला फटका हवेत आहे. ओहो व्हॉट अ कॅच. माणसाने फॉर्म भरला नाही तो म्हणजे हंसराज पाटील. तो आहे होता ना कोकण. कारण त्याच्याकडे 350 नव्हते. शाडोवेन डिलिव्हरी. गुड बॉल. काय वेग होता या चेंडूमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग हर्ष. फलंदाज बाद आहे तिथे आणि परतावं लागेल. स्पर्धेतला त्यांचा शेवट गोड करण्याचा विचार असेल त्यामुळे दोन्ही संघ प्रयत्न करतायत. यावेळेला हा फटका हवेत आहे. पुन्हा एकदा महेश तारवी. बघा इथे मारलं तर फलंदाज बाद होतो. जयेश पाटील मला वाटतं पाहत असतील मॅच. पहिला डॉट आलाय. 500 रुपये जमा आहेत. यावेळेला मात्र हा फटका अगदी शाळेत आतापर्यंत बसलेले आहेत. नेक्स्ट बॉल नयन. यावेळेला हा झेल का नाही पकडला तुम्ही. पुढे जायला पाहिजे होतं. तेजस ओ यावेळेला विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. व्हेरी गुड बॉलिंग बाय वैजा. संघाची वडाच्या बदली अजून एक वडा. क्या बात आहे. आणि पप्पाच्या बदली नील. ये बात कुछ हजम नहीं हुई. मात्र प्रशांत किडी या मॅच मध्ये बॉलिंग टाकणार का. चला वोटिंग करा. अजय पाटील वोटिंग करा. प्रशांत किडी या मॅच मध्ये बॉलिंग टाकणार का. नाही. बघा प्राईडसाठी खेळलं पाहिजे. आणि
फार्म हाऊसमधून भोजन आलंय. तुला चला पंचांना विनंती आहे जेवून घ्या. 10 मिनिटं ब्रेक तो सगळी घेऊ ना. बघा या मॅच नंतर 10-15 मिनिटांचा ब्रेक आपण घेणार आहोत आणि आमचे सगळे ऑफिशियल जे आहेत ते जेवून घेणार आहेत. थोडीशी रिफ्रेशमेंट आणि त्यानंतर 2 सेमीफायनल 1 फायनल 6 ओव्हरची मॅच असेल. 9वा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. जर वालचंद नगरच्या त्या ऑरेंज पट्ट्यावर चेंडू गेला त्याच्यावर उभरून गेला तर 9 धावा देण्यात येतील. ही गोष्ट लक्षात घ्या आणि शक्यतो ज्या 4 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले त्यांना विनंती करतोय जरा फुल ट्रॅक घालण्याचा प्रयत्न करा कारण पाऊस नाही आहे मित्रांनो. जरा प्लीज रिक्वेस्ट आहे आमची ॲज अ आयोजक म्हणून. बाबूदा पारितोषिक आहे 2 लागोपाठ षटकार राकेश सुधाकर पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये. आपसला 10,000 रुपये भेटले. आणि आज मला वाटतं सुधाकर काकांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे सुधा काका. गणेश और किरण फुटलेला होता येऊ नाही कधी ऐकलं आपल्याला बांधवचा बनलेला आहे क्या बात आहे. पहिल्यांदाच आपण पाहणार आहोत प्रशांत केणी यष्टीरक्षक पूर्ण बिल्डिंग आणि जगदीश आचार्यला बॉलिंग का दिले. स्ट्राइक केंडला गणेश आचार्य बंधु आमने सामने. एक अन्ना दूसरे अन्ना को गेंदबाजी करेगा. 26 विन 26 धावांचं लक्ष्य. वेताळ फायर फायटर वर्सेस 29. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड चांगला चेंडू आहे तरी सुद्धा धाव पूर्ण. याचे एकमेव कारण किरण बाबू. लेग बाय. चला लागोपाठ 2 षटकार 1000 रुपये जिंका. स्कीम आहे नाही 1000 कमावले कारण नयननं 1000 रुपये कमावले आहेत अर्धी एंट्री बसून आणि अर्धी एंट्री जवळजवळ वसूल झाली आहे. एंट्री किती आहे ते गुलदस्त्यात आहे. ओहो हा चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर आत वळाला. लेग ब्रेक साठी गेले होते मात्र रॉंग वन ठरलाय. वेल बोल जगदीश आचार्य. नेक्स्ट बॉल किरण यांच्यासाठी. ओ एवढा उलटा फुलटा फटका आहे मात्र फलंदाज बाद. फलंदाज बाद आणि तिथे क्षेत्ररक्षक होता दाजी नाही दाजी. दाजी नाही दाजी नाईक म्हणजे तो इकडचा का खारदांड्याचा.
फिल्डर मला वाटतं अंपायरच्या बाजूला लपला होता आणि नीलला हा झेल टिपलाय. परतावं लागेल हितेश मात्रेला. कमान वैजा, शेवटचा सामना. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. मला असं प्रामाणिकपणे वाटलं की प्रशांत केणी बॉलिंगला येतील, मात्र नाही. प्रशांत, मला एक गोष्ट कळली, मला अजय पाटीलने सांगितली की प्रशांत बॉलिंगला तेव्हाच येतो ज्यावेळेला पाऊस पडतो, ज्यावेळेला विकेटवर पाणी असतं. मला वाटतं 1-2 बादल्या होतायला हरकत नाही. मात्र वैजाचा डान्स आज पाहायला मिळेल की नाही. कमॉन वैजा. मॅच जिंकल्यावर डान्स आहे. त्याने गाणं मग सांगून गेलाय तो. प्रत्येक षटकारासाठी वैजासाठी 500 रुपये आहेत सचिन जाधव यांच्या मार्फत. वैजा झिरोला गेला तर 200 रुपये हिम्मत कडून. यावेळेला इथे 2 धावा आहेत, त्यामुळे पुन्हा स्ट्राईकवर जावं लागेल गणेशला. 2 धावा. थँक्यू. धावसंख्या झाली आतापर्यंत. घेतलं नाव, हिम्मतने 200 दिलेत, आऊट झाला सर. तुला गाला दिवायला पाहिजे. 6 ने मारली त्याने, आऊट झाला. 0ला 200 आहे ते. वैजा भरपूर पारितोषिक आहे तुझ्यावर. स्ट्राईकवर जा लवकर. आऊट दिनेश गुरवाला कोणाची मार्गवर. लेग ब्रेक चेंडू आहे, ऑन साईडला फटका मात्र योग्य नाही आहे. गणेश आचार्य याची सुद्धा बॅटिंग जशी पाहिजे तशी होत नाही आहे. बघा स्ट्राईकवर आता वैजे आहे, तो लवकर बाद झाला तर 200, षटकार मारला तर 500. आता कोणती चॉईस करायची आहे, वैजानी करायची आहे. आऊट झाला 200 माझे कधी. आणि बघा वैजाला बाद करायला प्रशांत जवळ उभा राहिला आहे. क्या बात आहे. षटकार येणार का, षटकार येणार का. लीग मधील ही शेवटची मॅच. विथ द ब्रेक उडवायचा होता. चांगला चेंडू, टर्न अँड बाउन्स. जागेवरून खेळ वैजा, शेवटची मॅच आहे तुझी. बघा एक थोडीशी दुःखद घटना आहे. याच्यानंतर वैजा कधीही भविष्यवाणी करणार नाही अशी देखील माहिती मिळते. वैजाने षटकार मारला तर गोपालकडून त्याला फिनेलची बॉटल अशी माहिती मला मिळाली. काही म्हणतात रे. ओ लेग ब्रेक होता मात्र वाईड आहे, वाईड आहे. वाईड बॉल आहे. धावा झाले आतापर्यंत 14, फक्त आणि फक्त 12 पाहिजे. 2 षटकार. कमॉन गणेश आचार्य. 2 6. वाईड बॉल आहे. दिनू यार बॉल मध्ये टाक यार, काय चाललंय. मारू दे जरा. 2 मॅच मध्ये अजूनपर्यंत एकही षटकार तू खाल्ला नाहीस आम्हाला माहिती आहे, मात्र वाईड किती टाकलेत. कमॉन गणेश. पुन्हा एकदा वाईड. अशीच मॅच संपणार आहे, अशीच मॅच संपणार आहे. वैजाला चान्स नाही मिळणार. खराब गोलंदाजी होते दिनेश गुरव यांची. लाईन नाही, कदाचित ऑफ ब्रेक देखील करायचा आहे, लेग ब्रेक पण करायचा आहे, मात्र दिशेवर कंट्रोल नाही आहे. मात्र मला वाटतं दिनेश त्या 4थ्या बोटाचा यूज कर. विथ द ब्रेक उडवलाय. हा षटकार असेल का, नाही. आय थिंक 1 बाउन्स गेलाय चेंडू, 1 बाउन्स गेलाय. आचार्यच्या मला वाटतं खालच्या एजला, एकदम खालच्या बॉटमला बॉल लागलाय, मात्र या 4 धावा मिळत आहेत. कमॉन गणेश, समोर मार. वाह, काय थ्रो केलाय. नील आहे तिकडे. क्या बात आहे. आजपर्यंतच्या करिअरमध्ये असं कधी पारितोषिक पाहिलं नव्हतं. फिनालची बॉटल. समोर नाही. हा फटका फसलाय. झेल कोण घेणार. प्रशांत केणी. कॉल करा यार, काय चाललंय. दिनेश गुरव यार, प्रशांतचा खेळायचा आहे, सोड जरा. फलंदाज बाद होते. नवीन बॅटर. चला कोण जात आहे. नयन. नयन कमान. नयन. वीरेनला पाठवा, वीरेन चांगली बॅटिंग करतो.
नयन पाटील नो डाऊट. शेवटच्या सामन्यात एखादा षटकार मॅकमिलनच्या बॅटमधून पाहू शकतो आपण. त्याचं तरी नाव खराब करतो. ओव्हर झाली का? येस ओव्हर झाली आहे. नवीन गोलंदाज आलाय कनिष्क. कमान वैजा षटकार मारा 500 रुपये जिंका. जाधव कोण? सचिन जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपये जिंकण्याची संधी आहे वैजाला. कमान वैजा. गुड बॉल. दिशान टप्प्यावर कंट्रोल होता आणि चेंडू अगदी मिडल स्टंपवर होता. तिथून चेंडू लँड झाल्यानंतर उसळलाय आणि वैजा इथे अजूनपर्यंत काही करू शकले नाही आहे. धावा झालेत आतापर्यंत 20. 7 पाहिजे वैजा. 6 पाहिजे. षटकार मार. वाईड बॉल आहे. प्रत्येक गोलंदाज इथे वाईड टाकतोय. मात्र सगळ्या क्रीडा रसिकांचा हिरमोड प्रशांत केणीने केलाय. त्यांनी बॉलिंग घ्यायला पाहिजे होती. रामरत्न प्रीमियर लीग मध्ये काय बॅटिंग केली त्यांनी प्रशांतनं. बॉलिंग पण टाकली ते. ओ हा षटकार आलाय. क्या बात आहे. वैजा पाटील अगदी 2 त्याला पारितोषिक. एक 500 रुपये आणि फिनालची बॉटल. क्या बात आहे. आणि या मालिकेत आतापर्यंत 2 षटकार मारले वैजानं. चला किती वाजले जरा वेळेकडे लक्ष द्या. नाही तो म्हणजे हंसराज पाटील. नाही तो आहे होता ना कोकणला. कारण त्याच्याकडे 350 नव्हते. शाडवने लिहिलेले गुड बॉल. काय वेग होता या चेंडूमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग हर्ष. फलंदाज बाद आहे तिथे आणि परतावं लागेल. स्पर्धेतला त्यांचा शेवट गोड करण्याचा विचार असेल त्यामुळे दोन्ही संघ प्रयत्न करतायत. यावेळेला हा फटका हवेत आहे. पुन्हा एकदा महेश तारवी. बघा इथे मारला तर फलंदाज बाद होतो. जयेश पाटील मला वाटतं पाहत असतील मॅच. पहिला डॉट आलाय. 500 रुपये जमा आहेत. यावेळेला मात्र हा फटका अगदी शाळेत आतापर्यंत बसलेले आहेत. नेक्स्ट बॉल नयन. यावेळेला हा शेवटचा सामना. अभिनंदन आणि पाण्याची बॉटल सुद्धा बघा. आणि हिम्मत पाटील कडून 200 रुपये वैजाला षटकारासाठी.